भारतीय परंपरांच्या रहस्यमय जगात आपले स्वागत आहे. आज आपण अशा काही समजुतींबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत, पण विज्ञानाच्या दृष्टीने त्यांना पुरावे मिळालेले नाहीत. हे एक फॅसिनेटिंग जर्नी आहे जिथे आपण ट्रेडिशन आणि सायन्स यांच्यातील गॅप समजून घेऊ. सकाळी उठताच आपली आई म्हणते, अरे दावापाय आधी ठेवू नकोस, किंवा मांजर रस्ता ओलांडली तर परत जाऊन येऊ. हे सगळे आपल्या डेली रुटीनचा भाग झाले आहेत. पण का? कारण आपल्या आजी आजोबा असे म्हणत होते, त्यांचे आजी आजोबा असे म्हणत होते. हा एक एंडलेस चेन आहे जो जनरेशन्सपासून चालत आला आहे. घरात तुळशीचे झाड लावणे हे फक्त धार्मिक कारणासाठी नाही. लोक म्हणतात की तुळशी नेगेटिव्ह एनर्जी काढून टाकते आणि घरात पीस आणते. सायंटिफिक दृष्टीने पाहिलं तर तुळशी ऑक्सिजन देते आणि एअर प्युरिफाय करते, हे खरे आहे. पण नेगेटिव्ह एनर्जी काढणे, यावर कोणताही कॉन्क्रीट एव्हिडन्स नाही. तरीही आपण तुळशी लावतो कारण ती आपल्या कल्चरल आयडेंटिटीचा भाग आहे. नजर लागणे हा कॉन्सेप्ट आपल्या सोसायटीमध्ये खूप कॉमन आहे. छोटं बाळ रडत असेल तर लगेच कोणीतरी म्हणेल, अरे नजर लागली असेल, मग काजळ लावायचं, निंबू मिरची फिरवायची, अशा अनेक रेमेडीज केल्या जातात. सायकॉलॉजीमध्ये प्लसिबो इफेक्ट असं काहीतरी आहे जिथे आपला विश्वास आपल्याला बरं वाटायला मदत करतो. पण ॲक्च्युअल नजर लागणे, यावर सायन्स सायलेंट आहे. आपल्या फेस्टिवल्समध्ये पण अशा अनेक बिलीफ्स आहेत. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो प्रॉस्पेरिटीसाठी, गणेश चतुर्थीमध्ये ऑब्स्टॅकल्स रिमूव्ह करण्यासाठी गणपती बाप्पाला बोलवतो. हे सगळे सायकोलॉजिकल कम्फर्ट देतात, कम्युनिटी बॉन्डिंग वाढवतात, पण सायंटिफिक व्हॅलिडेशन नाही मिळत. ॲस्ट्रोलॉजीची गोष्ट करूया. आपल्या देशात हॉरोस्कोप मॅचिंग, ऑस्पिशियस टाईम काढणे, ग्रहांचा प्रभाव हे सगळं खूप सिरियसली घेतलं जातं. मॅरेजपासून बिझनेस डिसिजन्सपर्यंत सगळं स्टार्सवर डिपेंड करतं. मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमीमध्ये प्लॅनेट्सचा आपल्या पर्सनॅलिटीवर कोणताही प्रूव्हन इफेक्ट नाही, पण मिलियन्स ऑफ पीपल यावर विश्वास ठेवतात आणि त्यानुसार डिसिजन्स घेतात. फूड हॅबिट्समध्ये पण अनेक ट्रेडिशनल बिलीव्स आहेत. एक्लिप्सच्या वेळी जेवण नाही, सर्टन कॉम्बिनेशन्स अवॉइड करायचे, स्पेसिफिक डेजवर स्पेसिफिक फूड खायचं. काही गोष्टी हेल्थच्या दृष्टीने लॉजिकल असू शकतात, पण बहुतेक फक्त कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत ज्यांना सायंटिफिक बॅकिंग नाही. हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल की मी या ट्रेडिशन्सची खिल्ली उडवत आहे, पण तसं नाही. हे बिलीव्स आपल्या कल्चरल फॅब्रिकचा महत्त्वाचा भाग आहेत. ते आपल्याला आयडेंटिटी देतात, कम्युनिटी सेन्स देतात, सायकोलॉजिकल कम्फर्ट देतात. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपण या बिलीव्सला सायंटिफिक फॅक्ट समजू लागतो. आपल्या सोसायटीमध्ये कन्फर्मेशन बायस खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपल्या बिलीव्सला सपोर्ट करणारे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात येतात, पण कॉन्ट्रडिक्टरी एव्हिडन्स इग्नोर करतो. एखादी गोष्ट कोइन्सिडेंटली घडली तर आपण त्याला सुपरनॅचरल एक्सप्लेनेशन देतो. एज्युकेशन सिस्टममध्ये सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करणं गरजेचं आहे. क्रिटिकल थिंकिंग, एव्हिडन्स बेस्ड रिझनिंग हे स्किल्स डेव्हलप करायला हवेत. पण त्याचबरोबर आपल्या कल्चरल हेरिटेजचा रिस्पेक्ट पण ठेवायला हवा. बॅलन्स हा की आहे. आजच्या डिजिटल एजमध्ये हे ट्रेडिशनल बिलीफ सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स, फेसबुक पोस्ट्समधनं अशा अनेक मिथ्स स्प्रेड होतात. आपल्याला जबाबदारीने इन्फॉर्मेशन शेअर करायला हवी. तर मित्रांनो, आपल्या ट्रेडिशन्समध्ये खूप सुंदर गोष्टी आहेत, व्हॅल्यूज आहेत, विजडम आहे, पण त्याचबरोबर सायंटिफिक अप्रोच पण ठेवायला हवा. ब्लाइंड फेथ नव्हे तर इन्फॉर्म्ड चॉईसेस घ्यायला हव्यात. आपली कल्चरल आयडेंटिटी जपत राहूया, पण रॅशनल थिंकिंग पण डेव्हलप करूया. हेच आपल्या प्रोग्रेसचं सिक्रेट आहे.